बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवी किल्लेकरच्या वागण्यामुळे प्रेक्षक संताप व्यक्त करत आहेत. मोठ्यांचा अपमान, घरात उच्चारलेले अपशब्द या सगळ्याच मुद्द्यांवर कलाकारही भडकले आहेत. अशातच जान्हवीच्या नवऱ्याने तिची बाजू मांडत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते. एखाद्याच्या करिअरबद्दल बोलणं योग्य नाही, पण जेव्हा हे घडलं तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली. याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे, ती नक्कीच चुकली आहे. बिग बॉसचे घर साधं नाही, तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील असं पण नाही आणि प्रत्येक जण निगेटिव्ह आहेत असंही नाही. तिथे गेल्यानंतर लोक बदलतात, त्यांचं वागण्याची पद्धत बदलते. याच्याशी त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही. लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करू नये. जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची, बाकीचे सदस्य बोलतात ते सगळं बरोबर. जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईंबद्दल, मी या बाईचा एक दिवस पाण उतारा करेन. अंकिता बोलते हिच्यामध्येच खूप खोडी आहेत, अशी सासू मला नको. तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे, नका बोलू. तेव्हा कुठे गेलेले आदर्श? तेव्हा वर्षाताई सिनियर नव्हत्या का? जर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले, पण तिने नंतर वर्षाताईंची माफी मागून त्यांची सेवा करत होती. ते फक्त फुटेजसाठी असतं असं लोकांचं मत आहे. जरा नीट बघा. 24 तासाच्या प्रवासात काय काय घडतं आपल्याला याची माहिती नसते. ती 1 तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते. त्यातून कोण वाईट आणि कोण चांगले हे लोकांनी ठरवू नका. यापुढेही जान्हवीच्या नवऱ्याने तिची बाजू मांडत त्यांचं मत व्यक्त केलंय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.